सांगितलं तुम्ही 12 पासून काय खायचं नाही ऑपरेशनसाठी. तर शुक्रवारी मग परत संध्याकाळचे करायचं 3 आता येते डॉक्टर, आता येते डॉक्टर, 3 वाजता आहे, 4 वाजता आहे असं सांगितलं. तर कुठे नाही, संध्याकाळचे 6 वाजता सांगलं नाही, कॅन्सल झालं, तुमच्या जीवाला धोका आहे असं सांगितलं. म्हणजे आपण जातो डॉक्टरकडे देव म्हणून जातो का माझी आमची दिशाभूल करू नको, आणि हे लोक मला तोंडावर सांगायचे का तुमची काहीच गॅरंटी नाही, तुझी आई वाचू शकते का नाही वाचू शकते. म्हणजे दिशाभूल नाही, पूर्ण हे लोकांनी पूर्ण आमचं माइंडच वेगळं करून ठेवलेलं आहे हे लोकांनी. म्हणजे आम्ही सांगू शकत नाही ते 19 आमचे काय हाल झाले. की ती हॉस्पिटलमध्ये होती, ती होती, पण जे आमच्या बहिणीचे ना बाकीचे आमचे नातेवाईक लोकांचे हाल झाले ना, एकदम विचित्र हाल केले लोकांनी, ज्या विचित्र केले. आणि तिथे इंजेक्शन सुद्धा अवेलेबल नव्हतं. ते इंजेक्शन सुद्धा तुंगा हॉस्पिटलमधून माझी मोठी बहीण घेऊन यायची, आणि नंतर इंजेक्शनला सांगायचे का नाही आज डॉक्टर आता आला नाही, डॉक्टर नाही सांग लावले. 19 दिवस लावले, आणि याच्यामध्ये आमच्या ज्या आईचा जो विमा होता 5 लाखाचा आयुष्यमान कार्डचा, त्याच्यामधून त्या लोकांनी पैसे मायनस केले, आणि हे सुद्धा मला सांगितलं नाही. ते आता ॲपमध्ये आम्हाला माहिती पडलं म्हणून का असं मायनस झाल्यात. आणि जर हिचं ऑपरेशन होणार नव्हतं मग 19 दिवसात ते लोकांनी ठेवलेच कसं. मग तेच आम्ही रिपोर्ट प्रायव्हेटमध्ये पण काढले, पण ते लोक सांगतात काय सगळं हिचं ओके आहे, काही प्रॉब्लेमच नाहीये, हिचं ऑपरेशन होऊ शकतं. मग त्या लोकांनी असं कशाला दिशाभूल कशाला केली आमची. आम्ही एवढे घाबरलो का आमच्याला काय होईल. आणि तिथे स्वतः सांगायचे पण का तुझ्या आईला टेबलावरच काहीतरी होईल. माझी मोठी बहीण सांगायचे तू लिहून दे, तू व्हिडिओ काढ, हे असं काय. तर मला एकच केंद्र सरकारला एवढीच विनंती आहे की या हॉस्पिटलची चौकशी करावी, आणि आमच्यासारखी जेवढे असे अनाथ आहेत, जे माझ्या आईसारखे जिचं कोणच नाहीये, त्यांना न्याय मिळवून द्यावा. नमस्कार, मराठी निर्भीड बातमीमध्ये आपलं स्वागत करतो. मीरा भाईंदर मधील काशीमीरा या ठिकाणी इंदिराबाई बाबूराव सरनाईक जो हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलचं उद्घाटन ज्यावेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्याचं उद्घाटन झालं होतं. आणि त्या ठिकाणी त्या घोषणा देखील करण्यात आल्या होत्या मुख्यमंत्र्यांकडनं की या हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे उपचार हे मोफत करण्यात येणार. आपण आपले सरकार आल्यानंतर किती प्रकल्प आले. आज ठाण्यामध्ये इथे मीरा भाईंदर मध्ये या जे हॉस्पिटल झालेलं आहे, हॉस्पिटल पॉलला मी धन्यवाद देतो. त्यामध्ये आज कॅशलेस हॉस्पिटल, एकही पैसा खिशामध्ये नसला तरी सुद्धा हॉस्पिटल मध्ये गेल्यावर त्याला ट्रीटमेंट मिळतात. सगळे अटी शर्ती आम्ही काढून टाकल्या. 12.5 कोटी जनतेला 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने. परंतु त्या हॉस्पिटलमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात गोंधळ चालू आहे. त्या ठिकाणी रुग्णांचे योग्य प्रकारे उपचार होत नाहीत. त्यांची तिकडे फसवणूक झाल्याचे याआधी देखील आम्ही बातम्या लावल्या होत्या की अनेक रुग्ण आहेत ते तिकडे जातात परंतु त्यांचे उपचार होत नाहीत. काही लोकांचे उपचार न करताच पैसे घेतले जातात. अशा अनेक बातम्या लावल्या होत्या. त्या रुग्णांसोबत या हॉस्पिटलचे कर्मचारी आहेत ते योग्य प्रकारे वागणूक देत नाहीत. अशा देखील अनेक त्या तिकडच्या तक्रारी आल्या होत्या. आज देखील असा एक मोठा भ्रष्टाचार त्या रुग्णालय जो इंदिराबाई बाबूराव सरनाईक हॉस्पिटल आहे काशीमीरातील लता मंगेशकर नाट्यगृहाच्या बाजूला, त्या हॉस्पिटलमध्ये आज एक मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे की त्या रुग्णालयात जो नागरिकांना केंद्र शासनाकडनं आयुष्यमान कार्ड जो दिला जातो, हा आयुष्यमान कार्ड जो दिला जातो 5 लाखाचे त्याच्यामध्ये त्या रुग्णांना लाभ आहे. त्या 5 लाखामध्ये कोणताही आजार असतो त्याच्यावरती उपचार केले जातात. परंतु ह्या इंदिराबाई सरनाईक हॉस्पिटलमध्ये असं भ्रष्टाचार उघडकीस आलाय की रुग्ण तिकडे ऍडमिट झाल्यानंतर ह्या कार्डच्या आधारे त्यांचा फॉर्म भरला जातो, आणि कमीत कमी 15 ते 16 दिवस त्याला कोणताही उपचार न करता ऍडमिट केलं जातं. 19 दिवस आता एक आपल्यासोबत आहेत आजी, त्यांच्या 19 दिवस त्यांना ऍडमिट केलं होतं आणि ऍडमिट केलं, परंतु त्यांचे ते नी रिप्लेसमेंट गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं होतं, परंतु त्यांनी ऑपरेशन कोणत्याही प्रकारे केलं नाही. आणि ह्या योजनेमधून त्यांच्या अकाउंटमधून ह्या योजनेच्या 5 लाखामधून 91,000 या हॉस्पिटलने मायनस केले आहेत, कट केले आहेत, आणि 51,000 त्या हॉस्पिटलला मिळाले आहेत. उपचार कोणतेही केले नाहीत ना. तिकडे फक्त 2 रिपोर्ट काढले, ईसीजी आणि एन्जिओग्राफी. ईसीजी आणि एन्जिओग्राफी हे 2 रिपोर्ट काढले आणि ब्लड रिपोर्ट काढले. परंतु त्याच्या आधारे 19 दिवस ठेवून यांच्याकडनं कोणत्या डॉक्युमेंटवरती साईन करून घेतली, आणि नंतर त्यांना डिस्चार्ज दिलं, आणि डिस्चार्ज करताना त्यांना
दिशाभूल करण्यात आली की तुमच्या रिपोर्टमध्ये काही रिपोर्ट योग्य नाही आहे, तर तुम्ही तुमचं ऑपरेशन करू शकत नाही. मग त्यांना 19 दिवस ठेवलं कसं, असं ह्या परिवाराचं म्हणणं आहे. आणि 19 दिवस ठेवलं, परंतु उपचार न करता 91,000 त्या आमच्या योजनेमधून कट का केले. तर आज त्या फॅमिलीचं म्हणणं आहे की ह्या पूर्ण हॉस्पिटलची चौकशी करण्यात यावी, की हे तर त्यांच्यासोबत झालं, पण अशा अजून किती रुग्ण आहेत त्यांच्यासोबत ह्या हॉस्पिटलमध्ये फसवणूक होते आहे. या पूर्ण हॉस्पिटलची ऑडिट व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण जाणून घेऊ आपल्यासोबत ते आहे काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ. पहिले तर तुमचं नाव सांगा आणि तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये कशासाठी गेले होते आणि तुमचे तिकडे उपचार झाले का? माझं नाव मंजुला वारिस, मी वसई ससूनगरला राहते, वसई 20, आणि मी गुडघ्यासाठी ऍडमिट झालेली होती. मला तिथे काहीच उपचार झालेले नाही. तुम्ही जेव्हा ऍडमिट झाले त्याच्यानंतर तुम्हाला ऍडमिट झाल्यापासून डिस्चार्ज पर्यंत तुम्हाला काय काय सांगण्यात आलं? मला सांगितलं ते इथं एसीजी काही केलं त्यांचं, सांगितलं का प्रॉब्लेम आहे तुम्हाला, थांबायला लागेल असं सांगितलं त्यांचं. बस डिस्चार्ज होईपर्यंत तुमचं ऑपरेशन केलंच नाही. करतो सांगितलं. आज सोमवारी रात्री सांगितलं उद्या उपाशी राहा, तुम्ही काय खायचं नाही, 12 वाजेपर्यंत पाणी पियाचं नाही, उद्या तुमचं ऑपरेशन आहे. मग मंगळवारी संध्याकाळी नाही झालं, रद्द झालं, नाही सांगते रद्द आहे. नंतर बुधवारी सांगितलं काही खाऊ नका, सकाळचे नाश्ता दिला आणि दुपारचे खायला नाही सांगितलं. नंतर मग परत सांगितलं रद्द झालं तुमचं ऑपरेशन. नंतर परत गुरुवारी खायला सांगितलं 2 टाइम मला. नंतर शुक्रवारी सांगितलं तुम्ही 12 पासून काय खायचं नाही ऑपरेशनसाठी. तर शुक्रवारी मग परत संध्याकाळचे करायचं 3, आता येते डॉक्टर 3 वाजता आहे, 4 वाजता आहे असं सांगितलं. तर कुठे नाही, संध्याकाळचे 6 वाजता सांगलं नाही, कॅन्सल झालं, तुमच्या जीवाला धोका आहे असं सांगितलं मला. म्हणजे ऑपरेशनची पूर्ण तयारी करतात या हॉस्पिटलमध्ये, ऑपरेशनची पूर्ण तयारी केली तर पेशंटला असं दाखवलं जातं की आज तुमचं ऑपरेशन आहे. अभी मेरी बात सुनो, विजय रंगानी सर आ रहे हैं, ठीक है, थोड़ी देर में आ रहे हैं मीटिंग के लिए. एक नाम तुमको भेजा है अरबाज करके, और एक मंजुला. ये 2 केस कल कैसे भी रखना है तुमको, एनी हाउ. हाँ रखो, एनेस्थेटिस मैं दे रहा हूँ. एनेस्थेटिस आ रहे हैं, रंगानी सर आ रहे हैं अभी कल से. हाँ कल आएंगे सेकेंड हाफ में, तुम रखो, या मैं उनको सुबह बुला लूंगा. तो पहला मंजुला करो, उसके बाद अरबाज का. हाँ ठीक है, दोनों का डिस्कस करके रखना, मेरे से दोनों का डिस्कस करो और केस रखो. कल मंजुला केस कैसे भी करना है. 18 दिन हो गए पेशेंट को. नहीं वो रखो, रश्मि के सामने रखो, और रश्मि के सामने बात होगी जिससे भी होगी. कल करवा के कल कैसे भी करके करवाना है केस, तुम ये ध्यान दो. ठीक है, कल करते हैं. तो अभी वो कल ब्लड वगैरह बुक किया था, तो वापस जाके करना पड़ेगा क्या? उनको हाँ एक्सटेंड करने बोलो, खाली वापस जाना पड़ेगा उधर. फोन नंबर रहेगा, चिट दिया रहेगा, उससे फोन करके बोल दो कि हमारा जो है वो एक्सटेंड कर दो, हमारा कल केस है. अच्छा आज फोन कर दूँ? अभी कर दो, ठीक, कल मैं सुबह कराऊंगा. ओके. पक्का होएगा ना सर, क्योंकि 100%. ऐसे जाके मैं खुद ओटी में खड़ा होकर शिफ्ट करा के करवा के फिर बाहर आएगा. आपकी नहीं चाहूँगा. क्योंकि 18 दिन हो गए ना. नहीं मुझे भी बुरा लग रहा है ना, 18 दिन हो गया पेशेंट परेशान है. परंतु एंड टायमाला त्यांचे रिपोर्ट काहीतरी वेगळे काढले जातात तिकडे आणि पेशंटला घाबरवलं जातं. बोला ना. काल बोललेलं मंजुला वारीचं ऑपरेशन करतो, परवा दिवशी बोललो ओके ब्लड बुक करा, बुक करून आला, संध्याकाळपर्यंत उपाशी ठेवलं, मग कॅन्सल केलं. काल तुम्ही प्रॉमिस केलेला आज होईल, आज सकाळपासून बसलं 3च्या नंतर होणार, मग परत आता कॅन्सल. काय सचिन मांजेकर साहबचा फोन होता हा, काल मी त्यांचा तो भाऊ आहे तो ते पण होते. डॉक्टर कार्डियक अनेस्थेटिस एंड अनेस्थेटिस दोनों को बुलाया साथ में. पेशेंट का क्या EF 35% है, बट मसल्स काम नहीं कर रहा है, हार्ट का पंपिंग है वो काम नहीं कर रहा है प्रॉपर. तो सबसे पहले अपने को हार्ट का ट्रीटमेंट करना है. इसके लिए वो बिना उसके ले नहीं सकते, ऑन द स्पॉट और डेथ ऑन टेबल हो सकता है. जब दूसरे डॉक्टर ने भी आके बताया समझाया, इसलिए कैंसिल कर दिया. बराबर. एक आज 19 दिन
19 दिन के अंदर आप लोगों को आप मार ठीक है, दिया? 19 दिन है, मैं उनको डिस्चार्ज दे रहा हूँ, उनको 1 भी रुपया नहीं बनना तो है, उसमें चीजों से में कर रहा हूँ। जो आयुष्मान का कार्ड है हाँ। उसमें से कुछ चार्जेस कटे? नहीं, जो ऑपरेशन हुआ नहीं तो काय का चार्ज? होतं की आज तुमचं ऑपरेशन होणार नाही, म्हणजे तुमचं ऑपरेशन साठी तयारी केली परंतु ऑपरेशन झालं नाही हा. झालं नाही. झालं काय नाही. कारण सांगितलं? कारण सांगितलं का तुमचे इथे ठोके कमी आहेत, सगळे जीवाला धोका होईल. म्हणजे सांगितलं, यांचं म्हणणं आहे की हृदयाचे हार्टबीट हे कमी आहेत, परंतु या हॉस्पिटलमध्ये हे रिपोर्ट जे काढले जातात त्याच्यावरती कुठेतरी शंका आहे. कारण की आता ह्या रिपोर्ट डिस्चार्ज घेतल्यानंतर ह्यांनी जे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये देखील रिपोर्ट काढले तर तिकडे नॉर्मल आले, हार्टबीट योग्य, आणि तो डॉक्टर बोलतो की आम्ही आता यांचं ऑपरेशन करू शकतो. मग ह्या हॉस्पिटलमध्ये इंदिराबाई सरनाईक हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन का नाही केलं गेलं हे त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत त्यांची मुलगी देखील आहे, त्यांच्याकडनं जाणून घेऊ. काय बोलाल, तुमच्या आईला तिकडे ऍडमिट केलं होतं परंतु तुमची लय धावपळ झाली त्या हॉस्पिटलमध्ये, तुम्हाला योग्य प्रकारे ट्रीटमेंट मिळाली नाही, काय म्हणणं आहे तुमचं? हिला 27 तारखेला ऍडमिट केलेलं जुलैच्या, आणि टोटल तिचं 19 दिवस तिथे ठेवलं. पण याच्या 19 दिवसामध्ये जी पलापल केली त्या लोकांनी, जसं की ते सांगितलं, या दिवशी बोलली की मला सांगितलं का उद्या उपाशी राहा, तुझं ऑपरेशन आहे, आणि तिथे इंजेक्शन सुद्धा अवेलेबल नव्हतं. ते इंजेक्शन सुद्धा तुरुंगा हॉस्पिटलमधून माझी मोठी बहीण घेऊन यायची, आणि नंतर इंजेक्शन सांगायचे का नाही आज डॉक्टर आता आला नाही, डॉक्टर नाही सांगतात. आणि याच्यात सगळ्यात मोठी जी गुंगीचं जी सून करते ती डॉक्टरने तर एकदमच हे केलेलं का मी देणारच नाही, मी करणारच नाही, हाय रिक्स आहे वगैरे. मग हाय रिक्स सांगतात, ते दुसरे बोलले डॉक्टर का मी परत दुसऱ्या दिवशी करू, आम्ही दुसऱ्या डॉक्टरला बोलू. पण परत तोच शॉर्ट का हे नाही, हे म्हणजे ते काय ना काय 19-20 काढायचे. एक्झॅक्ट त्यांनी सांगितलं नाही कशासाठी. मग जर हे प्रॉब्लेम होतं त्यांनी सेम डे आम्हाला डिस्चार्ज द्यायला पाहिजे होता, पण ते सांगायचे की नाही तुमचं आम्ही ऑपरेशन करू असं करून करून त्यांनी 19 दिवस लावले. 19 दिवस लावले, आणि याच्यामध्ये आमच्या ज्या आईचा जो विमा होता 5 लाखाचा आयुष्यमान कार्डचा, त्याच्यामधून त्या लोकांनी पैसे मायनस केले, आणि हे सुद्धा आम्हाला सांगितलं नाही. ते आता ऍपमध्ये आम्हाला माहिती पडलं म्हणून का असं मायनस झाल्यात. आणि जर हिचं ऑपरेशन होणार नव्हतं मग 19 दिवसात ती लोकांनी ठेवलेच कशा आम्हाला. आणि जे लोकांनी ती रिपोर्ट काढले, ईसीजी काढला, एन्जिओग्राफी काढली, मग तेच आम्ही रिपोर्ट प्रायव्हेटमध्ये पण काढले, पण ते लोक सांगतात काय सगळं हिचं ओके आहे, काही प्रॉब्लेमच नाहीये, हिचं ऑपरेशन होऊ शकतं. मग त्या लोकांनी असं कशाला दिशाभूल कशाला केली आमची? आमच्याकडे ना माझे वडील आहेत ना माझा भाऊ आहे, आम्ही बहिणी करून पुढे करून नाचत होतो. पण हे लोकांनी एवढी आमची दिशाभूल केली का आम्ही एवढे घाबरलेलो का आमच्याला काय होईल. आणि तिथे स्वतः सांगायचे पण का तुझ्या आईला टेबलावरच काहीतरी होईल. माझी मोठी बहीण सांगायचे तू लिहून दे, तू व्हिडिओ काढ. हे असं काय, म्हणजे आपण जातो डॉक्टरकडे देव म्हणून जातो का आमची दिशाभूल करू नको. आणि हे लोक आम्हाला तोंडावर सांगायचे का तुमची काहीच गॅरंटी नाही, तुझी आई वाचू शकते का नाही वाचू शकते. म्हणजे दिशाभूल नाही, पूर्ण हे लोकांनी पूर्ण आमचं माइंडच वेगळं करून ठेवलेलं आहे हे लोकांनी. म्हणजे आम्ही सांगू शकत नाही ते 19 दिवसामध्ये आमचे काय हाल झाले. ती तिथे हॉस्पिटलमध्ये होती, ती होती, पण जे आमच्या बहिणीचे ना बाकीचे आमचे नातेवाईक लोकांचे हाल झाले ना, एकदम विचित्र हाल केले लोकांनी, जाम विचित्र केले. आणि प्लस जे बाकी लोकांनी सांगितले का तुम्ही हे करा ते करा, आणि शेवटच्या क्षणी त्यांनी लोकांनी सांगितलं का तू व्हिडिओ बनवून दे, आम्ही करू तुझं ऑपरेशन, व्हिडिओ बनवून दे, लिहून दे. सध्या व्हिडिओचा जमाना आहे बोलते, लेटेस्ट माझ्या बहिणीला सांगितलं असं. म्हणजे त्यांच्याकडे प्रूफ पाहिजे होता, काय ना काय झालं तर ती जिम्मेदारी घेणार नाही, डॉक्टर लोक म्हणजे हॉस्पिटल जिम्मेदारी घेणार नाही. मग जे ओपन केले लोकांनी मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक हॉस्पिटल, मग आम्ही यांच्याकडे कोणत्या उमेदाने गेलेलो, काहीतरी आमचं फ्री होईल, हिचं कोण नाही, अनाथ आहे, तेव्हाच आम्ही गेलेलो ना. आमच्याकडे 5 लाखाचा विमा होता, आमच्याकडे हक्काचं होतं आमचं. त्याच्यामध्ये लोकांनी 1,91,000 मायनस केले, हे सुद्धा आम्हाला सांगितलं नाही. आणि त्यांचा जो ओनर होता त्यांनी माझ्या भाऊला असं सांगितलं का तुमचा 1 रुपया सुद्धा कट होणार नाही ना. आम्हाला यातलं काहीच माहिती नाही, कारण की माझी आई पण शिकली नाही आणि आम्ही एवढं याच्यात लक्ष दिलं नाही, कारण की आम्हाला ट्रस्ट होतं त्या हॉस्पिटलमध्ये का चांगलं आहे, चांगला विश्वास करतात का चांगलं सगळं ट्रीटमेंट करतात. पण हे लोकांनी आमची एवढी दिशाभूल केली का मी केंद्र सरकारला विनंती करते आणि आरोग्यमंत्री पण विनंती करते का हे तर ही अशी एक केस आहे, अशी किती केस असतील त्याच्यामध्ये माहिती पण नाही आम्हाला ते लोक काय करतात ना काय नाही. आतमधली गोष्ट हे तर आम्हाला सांगितलं, आणि मी ते शिकलेली असून जे लोकांनी सांगितलं ते लोकांना हा म्हणजे विश्वास करतो आम्ही यांच्यावर. आणि हे लोकांनी एवढी आमची दिशाभूल केली. तर मला एकच केंद्र सरकारला एवढीच विनंती आहे की या हॉस्पिटलची चौकशी करावी आणि आमच्यासारखे जेवढे असे अनाथ आहेत, जे माझ्या आईसारखे जिचं कोणच नाहीये, त्यांना न्याय मिळवून द्यावा. आता जेव्हा गुडघ्याचा एक्सरा काढण्यात आला होता त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्टरने सांगितलं का तिकडे हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन होईल करून?
कुठल्या प्रायव्हेट पायाचं हो, होईल. ते तर- इंदिराबाई बाबुराव सरनाईक हॉस्पिटलमध्ये जेव्हा एक्सरे काढला तेव्हा हा ते बोललेले होईल तुमचं ऑपरेशन ओके एकदम. फक्त त्या लोकांनी आमचं म्हणजे सांगितलेलं आमचा तिचा हार्टबीटचे ठोके कमी असल्यामुळे तुम्ही डिसिजन घ्या, तुम्ही बहिणी तुम्ही डिसिजन घ्या, नातेवाईकाला सांगा आणि मग तुम्ही आता आम्ही थोडे 2 दिवस घेतले आम्ही घाबरून, मग नंतर आम्ही ओके केलं का तिचं करायचं तर आहेच, कारण तिला पुढे तिला बघणार कोणच नाही, त्रास होईल तिला. मग आम्ही होकार दिला आमचा, आय थिंक आम्ही शनिवारी होकार दिला का यस आम्ही रेडी आहोत करून, आणि सांगितलं का संडे नाही मंडे तिची बोलली, मंडे तिला केलेलं उपाशी ठेवलेलं, पण नाही त्या लोकांनी केलंच नाही, काहीच केलं नाही. मग त्या लोकांनी नंतर फिरवाफिरी केली, जेव्हा आमचा होकार गेला त्यानंतर त्या लोकांनी फिरवाफिरी केली 19 दिवस टोटली, आणि शेवटच्या क्षणी तर त्या लोकांनी एवढी फिरवाफिरी केली का काय उपचार तर नाहीच, प्लस हे पाहिजे. आणि जर तिला त्यांचं ऑपरेशन करायचंच नव्हतं मग ते इंजेक्शन आणा, तिचं ब्लड घेऊन या तुम्ही, हे सगळं सांगितलं आम्हाला. माझ्या बहिणीने सगळं आणून दिलेलं त्यांना, ब्लड आणून द्या, अवेलेबल करून द्या, इंजेक्शन अवेलेबल करून द्या. तिने आणला, त्याने सांगितलं सगळं आम्ही केलं, पण त्या लोकांनी शेवटपर्यंत ऑपरेशनला नाहीच सांगितलं. आणि नंतर मग त्यांनी हे सांगितलं का तुम्ही व्हिडिओ बनवून द्या, तुम्ही लेखी द्या का पेशंट जर टेबलावर ऑफ झाला तर आमची जिम्मेदारी नाही. आयुष्यमान कार्ड मधून 91,000 तुमचे कट हा, झालेले आहेत, केले. तर ते कट होण्यासाठी त्यांना एक फॉर्म भरावा लागतो. त्याच्यासाठी तुमच्याकडनं साईन घेतली होती का, हस्ताक्षर घेतलं होतं का? मला वाटते माझ्या बहिणीकडून घेतलेली, मोठ्या बहिणीकडून घेतलेली. तुम्हाला सांगून घेतलं होतं की हे आयुष्यमान कार्ड मधून पैसे कट होण्यासाठी नाही, फॉर्म नाही, भरतोय? नाही. तिथला ओनरने ते सांगितलेलं का तुमच्या कार्ड मधून 1 रुपया सुद्धा जाणार नाही, कारण की तुमचं ऑपरेशन झालंच नाही. त्यांचं हेच म्हणणं आहे की झालंच नाही ऑपरेशन म्हणून 1 रुपया पण जाणार नाही, पण अकाउंट मधून पैसे 4,000 रुपये जर गेल्यात आणि जर आता फक्त बॅलन्स 4 लाख रुपये बाकी आहे. म्हणजे तुमच्यासोबत पूर्ण फसवणूक झाली. हा, फसवणूकच झाली ना. आणि ही गोष्ट आम्हाला माहिती पण नव्हती का असं या स्कीम मधून असेच हे लोक करू शकतात, कारण की आम्हाला एवढंच माहिती होतं का हा विमा आहे, याच्यामध्ये तिचं कव्हर होते आणि ती बसते आणि तिचं ऑपरेशन होते, पण मायनस होणार आणि तिचं ऑपरेशन करणार नाही, टाळाटाळ करणार, हे आम्हाला अजिबात माहिती नव्हतं. हे आम्हाला आता जेव्हा मला थोडा डाऊट वाटला, एवढं घाबरतात, मग आम्ही जाऊन प्रायव्हेटला रिपोर्ट काढले, तर प्रायव्हेटवाले बोलले काहीच इश्यू नाहीये, सगळं ऑलराईट आहे तिचं, काहीच इश्यू नाहीये. म्हणजे 19 दिवसांनी जे लोकांनी आम्हाला एवढं घाबरवलं, आम्ही जे मेंटली एवढे डिस्टर्ब होतो ते मी कोणाला सांगू शकत नाही आमचे दिवस कसे गेले त्या दिवशी 19 दिवसात. आता केंद्र सरकारकडनं तुम्हाला 5 लाखाची योजना तर भेटते, हो. ती योजना भेटून सुद्धा आता तुम्हाला प्रायव्हेट मध्ये किती खर्च सांगितलाय? प्रायव्हेट मध्ये आम्हाला 2.5 लाख सांगितलंय टोटल. मग 2 आता लाख. एवढी योजना तुम्हाला केंद्र सरकारकडनं भेटते तरी खर्च करावा लागतोय, तर तुम्ही हो. काय बोला केंद्र सरकारला? मी केंद्र सरकार एवढंच सांगते का जर गरिबाचं असेल एवढा आमचा हक्काचा आम्हाला भेटत असेल आणि जर हे लागू पडत नाही तर मग काय या स्कीमचा अर्थ काय आहे, कशाला ही स्कीम बनवली? मग फक्त या स्कीमचा फायदा ज्यांना हुशार आहेत, ज्यांना याचा लाभ घेता येतो, म्हणजे फिरून ज्या गरीब व्यक्तीला फसू शकतात तेच लोक घेऊ शकतात. जसं हॉस्पिटलमध्ये आहेत आता 91,400 गेल्या तिचे, ते हे कोणाकडे गेल्यात, कोणत्या अकाउंटमध्ये गेल्यात, कोण घेणार आहे? तिच्या अकाउंटमध्ये तर आले नाही हे. मग जर असं असेल तर तिच्या जर आम्ही प्रायव्हेटला केलं तर मग मदत करावी आम्हाला त्या लोकांनी. एवढंच सांगते मी, बाकी काय नाही. तर आपण पाहिलं आता या ज्या आई आहेत त्यांची मुलगी होती, अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. या इंदिराबाई बाबुराव सरनाईक हॉस्पिटलमध्ये यांच्या आईला ऍडमिट केल्यानंतर अक्षरशः मुलीच्या डोळ्यात पाणी आलं की तिकडे त्यांची एवढी 19 दिवस धावपळ केली डॉक्टरांनी, परंतु उपचार काहीच केले नाही. त्यांच्या आयुष्यमान कार्ड मधून 91,000 कट केले आणि त्या अकाउंटच्या स्टेटमेंटमध्ये दिसतंय, आयुष्यमान कार्डचा त्यांचा जो अकाउंट आहे त्याच्यामध्ये स्टेटमेंटमध्ये एक पॉइंट त्यात लिहिलेलं आहे की इंदिराबाई सरनाईक मध्ये हे 91,000 गेले आहेत आणि त्यांनी एक तिकडे उल्लेख देखील केलाय की किडनी रिप्लेसमेंट केली आहे. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. किडनीचं म्हणजे गुडघ्याचं ऑपरेशन केलं देखील नाही, परंतु त्या ठिकाणी केंद्र सरकारची देखील ही लोक दिशाभूल करतायत की त्या ठिकाणी त्यांनी लिहिलं आहे की आम्ही गुडघ्याचं ऑपरेशन केलं आहे त्याचे आम्ही 91,000 घेतोय. म्हणजे ह्या हॉस्पिटलमध्ये अक्षरशः या आपले जे परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक यांच्या आईच्या नावाने हे हॉस्पिटल आहे आणि त्यांच्या आईच्या नावावरती जे हॉस्पिटल असलेल्या ठिकाणी अशा प्रकारे रुग्णांची जर दिशाभूल करून त्यांचा उपचार होत नसतील आणि त्यांच्यासोबत जर अशी फसवणूक होत असेल, जर ह्या 19 दिवसात धावपळात त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर त्याला कोण जबाबदार झालं असतं? तर त्या हॉस्पिटलने त्यांची जबाबदारी घेतली असती का? या अशा प्रकारे या रुग्णांची फसवणूक होऊ नये यासाठी त्यांच्या आज परिवाराने ह्या हॉस्पिटलची पूर्ण चौकशी करावी आणि ऑडिट करावं की यांच्यासोबत जी फसवणूक झाली ती दुसऱ्यासोबत कोणासोबत होऊ नये आणि इतर कोणासोबत हे अशा प्रकारे फसवणूक झाली त्यांची पूर्ण चौकशी करावी अशी त्यांची मागणी आहे.